Good morning, students. Last lecture we were discussing about chemical properties. Okay, we have discussed already few of them. Okay, we'll proceed with same. आपण पुढच्या प्रॉपर्टी आज डिस्कस करणार आहे. म्हणजे तीन चार आपण रिएजंटच्या रिएक्शन बघितल्या. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं सबस्टिट्यूशन रिएक्शन काय आहे लक्षात आहे ना. हॅलोजन ॲटम रिप्लेस होतोय. KOH बरोबर रिएक्शन केली होती. काय झालं होतं? हॅलोजन रिप्लेस झाला होता आणि तिथं OH आला होता. ऍक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O तुम्हाला सांगितलं होतं. मॉइस्ट Ag2O बरोबर काय तयार होते सांगितलं होतं. आठवा जरा. येस, AgOH तयार होतं. AgOH तयार झालं तर काय होणार आहे? तिथं पण अल्किल हलाइड जो आहे तो RH आहे ना, त्याचा X जाऊन तिथं OH येतो. नंतर आपण ऍक्शन बघितली होती अल्कोहोलिक KCN ची. इथं काय झालं होतं? हॅलोजन ॲटम गेला होता आणि CN आला होता, म्हणजे सायनाइड तयार झालं होतं. नेक्स्ट काय केलं होतं आपण? ऍक्शन ऑफ AgCN. AgCN चं काय झालं होतं माहिती आहे तुम्हाला? तिथं CN नाही जोडत आपण, NC जोडला होता. कारण का? इथं हा कोव्हॅलंट आहे, त्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग होताना मेकॅनिझम थोडासा वेगळा आहे, त्यामुळे इकडे NC जोडला होता. त्यानंतर ऍक्शन ऑफ NH3 डिस्कस करणार आहे. NH3 म्हणजे माहिती आहे तुम्हाला अमोनिया. अमोनियाची जर रिएक्शन केली अल्किल हलाइड बरोबर, त्याचा सिम्बॉल किंवा जनरल फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन जे आहे ते RX आहे. त्याची जर रिएक्शन अल्किल हलाइडची आपण अमोनिया बरोबर केली तर काय तयार होतंय? तर इथं मी सांगतो प्रायमरी अमाइन तयार होतंय. काय तयार होतंय? प्रायमरी अमाइन तयार होतंय. तर दिस रिएक्शन ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनिया ऑन अल्किल हलाइड प्रोड्युसेस प्रायमरी अमाइन. काय तयार होतंय? प्रायमरी अमाइन. बघू रिएक्शन काय होते. ऍक्शन ऑफ अमोनिया डिस्कस करायचं ठरलंय आपण. What happens when alkyl halide is reacted with ammonia? Okay, ammonia has formula NH3. Ammonia चा formula काय? NH3 आहे. So RX alkyl halide is there. Okay, when alkyl halide is heated with ammonia, alkyl halide is heated with ammonia, excess ammonia. काय excess घेतो ते नंतर आपण डिस्कस करूया. इथला H and X, H and X काय होणार? कंबाईन होणार म्हणजे HX तयार होईल. HX म्हणजे माहिती आहे तुम्हाला, HCl बनेल, HBr बनेल किंवा HI बनेल. आणि इथं जो X आहे तो रिप्लेस होऊन तिथं काय येईल? NH2. X जो आहे तो रिप्लेस होऊन काय येणार आहे? NH2 येणार आहे त्याच्या जागी. ओके, परत ही सबस्टिट्यूशन रिएक्शनच आहे. तुमच्या लक्षात येते अल्किल ग्रुप आहे तसा राहिला. इकडे पण R लिहिलं होतं, इकडे पण Rच लिहिलंय. अल्किल ग्रुप मध्ये चेंज झालाय का? नाही, फक्त हॅलोजन ॲटम रिप्लेस झालाय आणि तिथं काय आलाय? NH2. सो हॅलोजन ॲटम इज रिप्लेस बाय NH2. आणि जर अमाइन मध्ये NH2 हा ग्रुप असेल, अमाइन तीन टाइपचे येतात तुम्हाला माहिती असेल. NH2 असेल तर त्याला प्रायमरी अमाइन म्हणतो आपण. NH असेल तर सेकंडरी अमाइन म्हटलं जाते आणि फक्त N असेल तर टर्शरी अमाइन म्हणतोय. इथं NH2 आलाय. इथं काय आलाय? NH2. हे अमाइन नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल बघणार आहे. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आता सांगायला. ओके, कारण का तुमच्या लक्षात राहील पुढे पण, म्हणजे MCQ ला वगैरे बरं पडतंय. त्यामुळे इथं प्रायमरी अमाइन प्रोड्यूस होतोय. काय प्रोड्यूस होतोय? प्रायमरी अमाइन प्रोड्यूस होतोय. RNH2 त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ओके, एक्झाम्पल मी इथिल आयोडाइड घेतला. इथिल आयोडाइडचा फॉर्म्युला CH3CH2I आहे प्लस NH3 म्हणजे अमोनिया. अमोनिया बरोबर हीट केलं. ऍक्च्युअली ही रिएक्शन कॉपर ट्यूब मध्ये 373 केल्विनला कॅरी आउट केली जाते. इट इज कॅरीड आउट इन कॉपर ट्यूब ऍट 373 केल्विन एक्झॅक्टली. ओके, तर इथं काय होतंय? H आणि I HI तयार होईल. ओके, आणि इथं मिळेल CH3CH2 NH2. इथं काय होईल? CH3CH2 NH2 म्हणजे इथिल अमाइन प्रोड्यूस होईल. काय प्रोड्यूस होईल? इथिल अमाइन. ओके, चलो नेक्स्ट CH3CH3Br. ओके, इथं ब्रोमीन आहे. हा ग्रुप तुम्हाला ओळखतोय. आयसोप्रोपील. आयसोप्रोपील ब्रोमीन आहे म्हणजे ब्रोमाइड. आयसोप्रोपील ब्रोमाइड. एक्सेस ऑफ अमोनिया बरोबर रिएक्शन करतोय आपण. एक्सेस अमोनिया यूज करणार आहे. एक्सेस अमोनिया बरोबर इथला H and Br, so it will form HBr. It will form HBr. ओके, इथं HI प्रोड्यूस झालं होतं कारण इथं आयोडीन आहे. इथं Br आहे, so it will be combining with hydrogen from ammonia to form HBr. काय तयार होणार आहे? HBr प्रोड्यूस होईल आणि इथं काय मिळणार? CH3CH NH2 CH3 CH3CH CH3 आणि इथं असणार आहे NH2. नाव काय असणार आहे? ग्रुप सेम राहिला. मी मगाशी पण तुम्हाला बोललो की काय आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये हॅलोजन ॲटम जो आहे तो रिप्लेस होणार आहे आणि त्याच्या जागी दुसरा न्यूक्लिओफाइल येणार आहे. जसे तर अमाइन NH2 आहे. ओके, इथं हॅलोजन जो आहे तो H
प्रोड्यूस होईल आणि R आणि NH2 म्हणजे काय मिळेल RNH2 मिळणार आहे. इथं सेम CH3CH2I NH3 इथं काय प्रोड्यूस होणार CH3CH2 NH2 इथिलामाइन प्लस HI. ओके. आणि इथं बघा आयसोप्रोपिल ब्रोमाइड घेतला CH3CH3 इकडे ब्रोमीन आहे. तुम्हाला सांगितलं इथला ब्रोमीन रिप्लेस होणार आहे. मी गेल्या लेक्चर मध्ये पण बोललो होतो काही जण काय करतात NH2 इकडे जोडतात. आपल्याला व्हॅलन्सी बद्दल आयडिया आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 4. जिथे बॉन्ड ब्रेक झालाय तिथेच नवीन बॉन्ड फॉर्म होणार ना. याचा अर्थ इथला बॉन्ड ब्रेक झालाय ब्रोमीन इज रिप्लेस सो ब्रोमीन विल बी रिप्लेस बाय NH2. तर काय तयार होणार CH3CH3 NH2. याचं नाव असणार आहे आयसोप्रोपिल आम्ल. आता तुम्ही काय म्हणणार आहे आयसोप्रोपिल आम्ल. लक्षात येतंय का? तुम्ही म्हणणार सर एक्सेस अमोनिया का घेतलाय एक्सेस अमोनिया का घेतलाय तर काय होतं माहितीये का इथं काय तयार झाला RNH2. जर हा एक्सेस घेतला असेल अल्किल हलाइड तर काय होतंय परत हा अमाइन जो आहे तो इथं रिएक्ट होतोय. जरासं इमॅजिन करू शकताय हा जर इथं रिएक्ट झाला तर काय होईल इथला H आणि X म्हणजे काय निघून जाईल HX आणि इथं काय राहील NH ला काय येईल R NH ला काय मिळेल R. परत N वर H आहेच की मग काय होणार तो H आणि तिसरा मॉलिक्यूल याचा म्हणजे काय होईल परत H जाईल आणि तिथं R येईल. याचा अर्थ अमोनियावरचा सगळे हायड्रोजन निघून जाते. अमोनियावरचे सगळे हायड्रोजन निघून जातील आणि तिथं R येईल आणि त्यामुळे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन तयार होतील. त्यामुळे इथं आपण अमोनिया घेताना एक्सेस घेणार आहे. हे डिटेल आपण स्टडी करणार आहे. ती रिएक्शन आपण डिस्कस करणार आहे. अमाइन नावाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये. पण इथं लक्षात ठेवा अमोनिया जो आहे तो एक्सेस घेतला जातोय. अमोनिया जो आहे तो काय घेतला जातोय एक्सेस घेतला जातोय. का घेतला जातोय कारण का इथं आपल्याला प्रायमरी अमाइन प्रिपेअर करायचं आहे. फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. तिथं R येणार आहे म्हणजे काय मिळेल RNH2 आणि इथला हायड्रोजन जो रिप्लेस झाला तो X बरोबर कंबाईन होणार आहे HX. लक्षात येते का? So when alkyl halide heated with excess of ammonia it produces alkyl amine primary amine. Example ethyl iodide heated with alcoholic ammonia it produces ethyl amine. When isopropyl bromide is heated with excess of ammonia it produces isopropyl amine. It produces isopropyl amine. So these are few examples. Okay. They represent what happens when ammonia is heated with alkyl halide. Here halogen atom is replaced by X is replaced by NH2. हॅलोजन च्या जागी काय होतंय NH2 हा ग्रुप जोडला जातो. हे लक्षात राहील का? तर ही पहिली रिएक्शन होती आजच्या लेक्चर मध्ये. ओके चलो नेक्स्ट बघूया रिएक्शन विथ सोडियम अल्कोक्साइड. रिएक्शन विथ सोडियम अल्कोक्साइड. तुम्हाला हा काय प्रकार आहे सोडियम अल्कोक्साइड. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल ROH हा काय आहे अल्कोहोल आहे बरोबर. याची सोडियम बरोबर रिएक्शन केली सोडियम Na इथं 2 घेतो हे पण 2 घेतो कारण का इथं H2 तयार होणार आहे H2. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल मेटल बरोबर रिएक्ट केला की हायड्रोजन बाहेर पडतो आणि हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथे सोडियम येतो. ओके आणि त्यामुळे इथे तुम्हाला मिळणार आहे RSONA प्लस बघा की प्लस काय होणार H2 म्हणजे H2 प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतं H2 आणि हा जो मॉलिक्यूल आहे त्याला सोडियम अल्कोक्साइड म्हणतात. इट इज नोन ॲज सोडियम अल्कोक्साइड. काय म्हणायचं याला सोडियम अल्कोक्साइड. ओके तर हा जो सोडियम अल्कोक्साइड तयार झाला त्याची रिएक्शन आपण अल्किल हलाइड बरोबर करू शकतोय. सोडियम अल्कोक्साइड जो प्रोड्यूस झाला त्याची रिएक्शन आपण कशाबरोबर करू शकतोय मी म्हटलं अल्किल हलाइड बरोबर. काय होणार बघा याला सोडियम अल्कोक्साइड म्हणायचं. सोडियम अल्कोक्साइडची काय रिएक्शन होते ते बघायचं आपल्याला. चलो ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोक्साइड आपण डिस्कस करूया. ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोक्साइड. तुमच्या लक्षात येतंय इथं जर मिथिल ग्रुप असता इथं R च्या जागी CH3 असता तर काय म्हटलं असता सोडियम मिथॉक्साइड. इथं इथिल ग्रुप असता तर काय म्हटलं असता सोडियम इथॉक्साइड. इथं प्रोपिल असता तर सोडियम प्रोपॉक्साइड. म्हणजे
म्हणजे जो अल्किल ग्रुप आहे त्याचं अल्कोक्साइड करायचं. काय करायचं? अल्कोक्साइड करायचं. चला रिएक्शन बघूया. ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोक्साइड आपण डिस्कस करणार आहे. रिएक्शन काय असणार? अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला RX आहे. अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला आहे RX प्लस काय करणार आहे आपण? सोडियम अल्कोक्साइड. हा असा न लिहिता उलटा लिहिला तर काय प्रॉब्लेम नाही. असा लिहितो RONA. काय लिहिला? RONA. इथून काय निघून जाणार आहे बघा? NaX. काय निघून जाईल? NaX. तर इथं काय तयार होणार आहे? R आहे. हिट करतो आपण. R आहे, O आहे, R आहे. म्हणजे ROR. म्हणजे इथर प्रोड्यूस होत आहे. काय तयार होत आहे? इथर प्लस NaX. काय प्रोड्यूस होणार आहे? इथर प्रोड्यूस होणार. सिंपल आहे रिएक्शन. थोडंसं सोडियम अल्कोक्साइड वेगळा वाटतोय. फॉर्म्युला किंवा नाव जे आहे ते वेगळं वाटतंय. एक्झाम्पल घेऊया की आपण घेतलं एक्झाम्पल CH3 CH2 Br घेतला. ओके प्लस CH3 ONA घेतला. काय झालं? सोडियम याला काय नाव देणार सांगा आता? CH3 ONA उलट लिहायला लक्षात येते काय बघा. याला काय म्हणणार? सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड. आणि हा कोण आहे सांगा? इथिल ब्रोमाइड. कोण आहे? इथिल ब्रोमाइड. चलो सांगा मला इथून काय जाणार आहे? NaBr. काय तयार होणार? CH3 CH2 O CH3. प्रोडक्ट काय असणार आहे? CH3 CH2 O CH3 प्लस Na आणि Br म्हणजे NaBr. आता याचं नाव लिहायला पाहिजे. इथर तयार झालंय. त्याचं नाव लिहिताना दोन अल्किल ग्रुपची नावं लिहायची. हा कोण आहे? इथिल. हा कोण आहे? मिथिल. आणि इथर म्हणजे नाव होणार इथिल मिथिल इथर. प्रोडक्टचं नाव काय असणार आहे? इथिल मिथिल इथर. सिंपल रिएक्शन आहे. एकदम इझी रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय इथिल ब्रोमाइड आणि सोडियम मिथॉक्साइड यांची रिएक्शन झाली. कारण का अल्किल हॅलाइड आणि सोडियम अल्कोक्साइड. इथं मिथिल होता म्हणून मिथॉक्साइड म्हणतात. इथं इथिल असतं तर इथॉक्साइड म्हटलं असतं. तर यांची काय रिएक्शन होते? इथर प्रोड्यूस होतोय. कसा प्रोड्यूस होतोय? Na आणि X निघून जातोय. ROR तयार होते. काय तयार होते? ROR. मग काय म्हणताय? ROR म्हणजे काय? इथर. ओके प्लस NaX. ओके इथं CH3 CH2 Na आणि Br निघून जाणार. कारण मी घेतलं होतं इथिल ब्रोमाइडला. काय घेतलं होतं? इथिल ब्रोमाइड घेतलं होतं. Na आणि Br गेला. NaBr गेला. काय होणार? CH3 CH2 O CH3 म्हणजे सोडियम मिथॉक्साइड बरोबर रिएक्शन झाल्यावर इथं O आहे. दोन्ही साइडला अल्किल ग्रुप आहे. म्हणजे हा इथर झाला. हा अल्किल ग्रुप कुठला? इथिल. हा कुठला? मिथिल. आणि शेवटी वर्ड कुठला लिहिला? इथर. हे अल्किल ग्रुपची नावं लिहितोय की नाही आपण तेव्हा ती अल्फाबेटिकली लिहायची. म्हणजे इथिल भले इकडे असला तरी पहिला लिहिताना इथिलच लिहायचा. का? कारण अल्फाबेटिकली इथिल मधलं E मिथिल मधल्या M च्या अगोदर येतं. त्यामुळे इथिल मिथिल इथं हा त्याचा काय असणार आहे? नेम असणार. कॉमन नेम. एक्झाम्पल दुसरं घेऊया. CH3 आहे, CH2 आहे, I आहे. इथिल आयोडाइड घेतलं. इथिल आयोडाइड. ओके प्लस Na उलट लिहितोय मी O CH3 CH2 CH3. ओके म्हणजे हा कोण असणार सांगा? याला सोडियम मिथॉक्साइड म्हटलं होतं. हा काय असणार आहे? सोडियम इथॉक्साइड. ओके सोडियम इथॉक्साइड. हिट करता सांगा मला इथून काय जाणार आहे? NaI काय तयार होईल? CH3 CH2 O CH2 CH3 म्हणजे प्रोडक्ट असणार CH3 CH2 O CH2 CH2 प्लस Na आणि I म्हणजे NaI म्हणजे काय मिळणार? त्याचं नाव काय लिहिणार? इकडे कोणता ग्रुप आहे? इथिल. इकडे कुठला आहे? इथिल. मग काही जण असं लिहितील इथिल इथर. दोन वेळा इथिल लिहिण्याऐवजी असं पण लिहू शकताय डाय इथिल इथर. आणि हेच बरोबर आहे. कसं लिहायचं? डाय इथिल इथर. कारण दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही? डाय इथिल इथर. लक्षात येतंय? तर इथं डाय इथिल इथर तयार होतं. एकदम सिंपल रिएक्शन आहे.
हा जो आहे ना सोडियम अल्कोक्साइड, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं जरा असं बघा, सोडियम अल्कोक्साइड. ओके, आणि सोडियम अल्कोक्साइड इथे मिथिल ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं सोडियम मिथॉक्साइड, इथिल ग्रुप असेल तर म्हणायचं सोडियम मिथॉक्साइड, ब्युटिल ग्रुप असेल तर सोडियम ब्युटॉक्साइड. तर तुम्हाला इथर मिळणार आणि इथर मिळणार अशा पद्धतीने. समजा तुम्हाला विचारलं की हाऊ यू प्रिपेअर असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे याच्यावर बदला, हाऊ विल यू प्रिपेअर. क्वेश्चन एक बघू. ओके, प्रिपेअर इथिल following compounds from ethyl bromide. Following compounds from ethyl bromide. हा क्वेश्चन आहे. कुठले कुठले कंपाऊंड? ए, तुम्हाला विचारलं इथिल अल्कोहोल प्रिपेअर करायचा आहे. बी, तुम्हाला काय विचारलंय इथिल अमाइन प्रिपेअर करा. सी, तुम्हाला विचारलंय इथिल सायनाइड प्रिपेअर करा. इथिल सायनाइड किंवा प्रोपेन नायट्राइड म्हणू शकताय त्याला तुम्ही. मी मागाशी लेक्चर मध्ये बोललोय प्रोपेन नायट्राइड. किंवा डी, तुम्हाला विचारलं डी काय विचारलं इथिल मिथिल इथर तयार करा. हे कंपाऊंड प्रोड्यूस करायला सांगितले. कशापासून? याला यूज करून. कशाला यूज करायचं आहे? इथिल ब्रोमाइड. तर तुम्हाला क्वेश्चन आहे इथिल ब्रोमाइडचा यूज करून हे कंपाऊंड कसे प्रोड्यूस करा. कुठले कुठले कंपाऊंड प्रोड्यूस करायचे आहेत बघा जरा. कुठले कुठले कंपाऊंड प्रोड्यूस करायचे आहेत नीट बघा. पहिल्यांदा इथिल अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथिल ब्रोमाइड पासून इथिल अल्कोहोल. काय विचार करताय की ब्रोमीनच्या जागी OH आला पाहिजे. मग ब्रोमीनच्या जागी OH आणायचं असेल तर KOH वापरायचं. म्हणजे रिएक्शन कशी लिहिणार? यस, CH3 CH2 Br याला यूज करायचं आहे. आणि याच्यापासून काय तयार करायला सांगितलंय? CH3 CH2 OH. म्हणजे इथिल ब्रोमाइड पासून इथिल अल्कोहोल प्रिपेअर करायचं. इथिल ब्रोमाइड पासून इथिल अल्कोहोल. मग KOH वापरायचं कारण आपल्याला शिकवलंय KOH ऍक्वियस यूज केलं की काय होतंय K आणि Br म्हणजे KBr झाला. K आणि Br म्हणजे काय झाला? KBr. आता काय होणार? CH3 CH2 OH. म्हणजे तुमचं आन्सर मिळालं CH3 CH2 OH म्हणजे काय मिळाला? इथिल अल्कोहोल तयार झाला. काय प्रोड्यूस झालं? इथिल अल्कोहोल झालं ना. याचा अर्थ जर तुम्हाला विचारलं असेल इथिल ब्रोमाइड पासून इथिल अल्कोहोल तयार करा तर तुमच्या लक्षात असायला पाहिजे की ऍक्वियस KOH बरोबर बॉईल करायला लागेल. इथिल ब्रोमाइडला ऍक्वियस KOH बरोबर बॉईल करायला लागेल. आता दुसरा क्वेश्चन काय? इथिल अमाइन तयार करा. इथिल अमाइनचा फॉर्म्युला काय? तुम्हाला माहिती आहे इथिल अमाइनचा फॉर्म्युला CH3 CH2 NH2. हे जेवढ्या वेळा लिहिणार तेवढ्या वेळा पाठवतात बरं काय इथिल अमाइन. आता इथिल अमाइन तयार करायचं आहे कशापासून? स्टार्टिंग मटेरियल इथिल ब्रोमाइड आहे. हे सगळे कंपाऊंड यापासून तयार करायचे आहे. मग इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला काय? CH3 CH2 Br. तुम्हाला माहिती आहे Br जाऊन NH2 करायचं आहे. Br जाऊन NH2 जोडायचं आहे. मग अमोनिया बरोबर रिएक्शन. कारण आज शिकलोय अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिएक्शन करायची आहे. H आणि Br म्हणजे HBr. H आणि Br म्हणजे काय होणार? HBr. मग काय प्रोड्यूस होईल? CH3 CH2 NH2. म्हणजे इथिल अमाइन. इथिल. ओके, हा होता इथिल ब्रोमाइड. जसं तुम्हाला सांगितलं होतं इथिल ब्रोमाइड पासून इथिल अमाइन प्रिपेअर करा. चला इथिल सायनाइड पाहिजे. इथिल सायनाइड पाहिजे. मग कशापासून? सांगितलं ना इथिल ब्रोमाइड पासून. मग CH3 CH2 Br सायनाइड तयार करायचं आहे. सायनाइड KCl बरोबर रिएक्शन. आणि आयसोसायनाइड विचारलं असतं तर AgCl घेतला असता. आयसोसायनाइड विचारलं असतं तर
HCl अल्कोहोलिक रिएक्शन KBr तयार झालं आणि काय CH3 CH2 Cl म्हणजे इथं होणार CH3 CH2 Cl म्हणजे इथिल सायनाइड तयार झाला इथिल सायनाइड बरोबर आणि लास्ट काय विचारलं इथिल मिथिल इथर तुम्हाला माहिती आहे काय तयार करायचं आहे CH3 CH2 Br घ्यायला सांगितलंय कारण याच्यापासून तयार करायचं आहे आणि काय तयार करायला सांगितलंय बघा मी काय तयार करायला सांगितलंय CH3 CH2 OCH3 तुम्ही म्हणणार हे कसं काय लिहिलंय ना इथिल मिथिल इथर म्हणजे इथिल आणि मिथिलच्या मध्ये O येणार इथिल आणि मिथिलच्या मध्ये O तुमच्याकडे काय आहे मी तुम्हाला सांगितलं इथर तयार करायचं झालं तर कुणाची ऍक्शन करायची आहे सोडियम अल्कोऑक्साइड कशाची ऍक्शन करायचे सोडियम अल्कोऑक्साइडची हा ग्रुप कशातून आलाय हा ग्रुप इथिल ब्रोमाइड मधून आलाय इथिल आता हा ग्रुप यायला पाहिजे मला या साइडला म्हणजे अल्कोऑक्साइड जो घेणार आहे तुम्ही अल्कोऑक्साइड जो घेणार आहे त्याच्यामध्ये R जो आहे तो मिथिल पाहिजे कारण का इथर मध्ये दोन R येतात इथर मध्ये किती R येतात दोन एक अल्किल हॅलाइड मधनं एक अल्कोऑक्साइड मधनं आता हा अल्किल हॅलाइड मध्ये कुठला आहे CH3 CH2 मला इथं CH3 पाहिजे म्हणजे मी काय करणार CH3 ONA आठवलं ना रिव्हर्स दिलंय मी ONA का इथून काय जाणार आहे NADH काय प्रोड्यूस होणार CH3 CH2 OCH3 प्लस NADH सो हे काय आहे इथिल मिथिल इथर गिव्स इथिल मिथिल इथर ओके स्टुडंट्स थँक्यू बघा जेवढे रिएक्शन मॅक्सिमम करणार आहे हा जो सेकंड पेपर आहे याच्यामध्ये बऱ्याचशा केमिकल रिएक्शन आपल्याला डिस्कस करायचे आहेत त्यामुळे प्रॅक्टिसाइज देन राईट डाऊन जनरल रिएक्शन फर्स्ट आणि समजून घ्या की अल्किल ग्रुप मध्ये काही चेंजेस होतात का सबस्टिट्यूशन म्हणजे काय आहे जर KOH ची ऍक्शन केली ऍक्वियस तर काय मिळते अल्कोहोल AgOH ची ऍक्शन केली तर अल्कोहोल KCN ची ऍक्शन केल्यावर सायनाइड AgCN ची ऍक्शन केल्यावर आयसोसायनाइड बरोबर आहे आणि त्यानंतर NH3 ची ऍक्शन केल्यावर अमाइन त्यानंतर आपण इथर कसं प्रोड्यूस करायचं ते शिकलो इथर प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागतं सोडियम अल्कोऑक्साइड आणि सोडियम अल्कोऑक्साइड जे आहे ना बाळांनो ते कधी तयार होते अल्कोहोलची सोडियम बरोबर रिएक्शन झाली तर अल्कोहोलचा OH जो आहे त्यातला H रिप्लेस होते तिथे सोडियम येते तर काय तयार होते सोडियम अल्कोऑक्साइड जर इथे मिथिल ग्रुप असेल तर काय बोलायचं बोललो सोडियम इथॉक्साइड इथिल असेल तर सोडियम इथॉक्साइड मला हे इथर प्रिपेअर करायचं होतं कुठलं इथिल मिथिल इथर तुम्हाला माहिती आहे इथर मध्ये दोन R असतात अल्किल ग्रुप त्यातला एक R जो आहे तो अल्किल हॅलाइड मध्ये येतोय आणि दुसरा R जो आहे तो सोडियम अल्कोऑक्साइड मध्ये येतोय त्यामुळे इथं मला सांगितलं होतं इथिल ब्रोमाइड घ्यायचा आहे तर इथिल ब्रोमाइड मध्ये मला कुठला ग्रुप मिळाला इथिल आता राहिला काय मिथिल पाहिजे म्हणून मी सोडियम मिथॉक्साइड घेतलं काय घेतलं सोडियम मिथॉक्साइड NaBr केला आणि काय तयार झाला CH3 CH2 OCH3 म्हणजे काय मिळालं CH3 CH2 OCH3 म्हणजे इथिल मिथिल इथर काय प्रोड्यूस झालं इथिल मिथिल इथर ओके स्टुडंट्स विल स्टॉप ओव्हर हियर विल मीट टुमॉरो विथ नेक्स्ट थिंग्स ओके उद्या आपण एलिमिनेशन रिएक्शन डिस्कस करणार आहे हॅव अ नाइस डे थँक्यू